आज आपला पहिला व्हिडिओ आहे. या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 7वीतलं पहिला धडा, पूर्णांक संख्याचा गुणाकार व भागाकार. तर हे धडे, हा जो धडा आहे तो भले 7वीतला असो, पण त्याची जी बेसलाईन आहे, हे जे चिन्ह आहेत, याचा अभ्यास तुम्हाला 8वी 9वी 10वी या तिन्ही वर्गांमध्ये करावा लागणार आहे. त्यामुळे या चिन्हांकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपण बघूया आधी चिन्हांची जातो. पहिला प्रश्न बघू आपण. 5 अधिक 7 हे जस्ट नॉर्मल क्वेश्चन आहे, त्यामुळे नॉर्मल आन्सर आलं 12. पुढचा प्रश्न बघू. 10 अधिक कंस 5 बरोबर. आता इथे चिन्हांचा गोळ आहे, मग कसं करायचं? अशा गणितामध्ये प्रथम सगळ्यात आधी गोष्ट लक्षात ठेवायची, पहिला वजा वजा हे नेहमी अधिक होतं. जेव्हा दोन वजा वजाचे चिन्ह एकत्र येतात किंवा एका पाठोपाठ एक येतात, ते नेहमी अधिक दर्शवतात. पण जेव्हा अधिक अधिक येतात त्यावेळी सुद्धा ते अधिकच दाखवतात किंवा त्यांचं जे उत्तर येणार असेल, जे काही क्वेश्चन असेल, तो डायरेक्टली आपल्याला प्लस अधिक या गोष्टी दाखवतो. जेव्हा कुठल्याही क्वेश्चनमध्ये एका पाठोपाठ एक 2 वेळा अधिक किंवा 2 वेळा वजा जर आलं तर ते नेहमी अधिकच असणार. आणि तेच ज्या वेळेस एकदा वजा आणि अधिक आलं तर ते हे नेहमी वजाच राहणार. आणि ज्या वेळेस अधिक वजा आलं ते नेहमी वजाच राहणार. हे अल्टरनेट्स नेहमी वजाच राहणार आणि हे सिमिलर नेहमी पॉझिटिव्ह म्हणजे प्लसच राहणार या गणितामध्ये. ह्याच्यावरच सगळे गणित आहेत. ह्या गोष्टी ज्या मुलांना क्लिअर झाल्या तर आपण पुढे बोलूत. इथपर्यंत क्लिअर झालं? तर आता हे गणित बघू आपण. 10 अधिक कंस 5 वजा 5 आहे. तर इथे अधिक आणि इथे वजा, इथे आपण जे बघितलं होतं वजा अधिक आणि वजा हे नेहमी काय होणार? वजा. म्हणून इथे सुद्धा 10 अधिक कंस 5 वजा 5, त्यामुळे अधिक आणि वजा हे नेहमी वजा असणार. म्हणून 10 मधून 5 गेले की आपलं उत्तर 5 येणार. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू. वजा 4 अधिक 3. आता इथे सुरुवातीलाच वजा आलाय आणि नंतर अधिक आला आहे. सुरुवातीला वजा आले, नंतर अधिक आलंय, म्हणून ह्याचं सुद्धा उत्तर नेहमी वजाच असणार. मग ह्याचं उत्तर असणार 1. पण इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा पण मोठ्या संख्येच्या समोर जे चिन्ह असेल ते चिन्ह देऊनच आपण आपलं उत्तर दाखवायचं. ते चिन्ह जर वजामध्ये असेल तर ते वजा दाखवावं लागतं. पण ते चिन्ह जेव्हा पॉझिटिव्ह म्हणजे प्लस मध्ये असेल आणि प्लस आपण दाखवू शकत नाही, म्हणून ते ॲज इट इज नॉर्मल लिहायचं. पण आपल्याला वजा जर दाखवायचं आहे तर वजा 1 अशा रूपाने आपल्याला आपलं उत्तर दाखवावं लागेल. तर आता अजून एक चौथा बघूत आपण. आता इथे डबल कन्फ्यूज झाला आहे, कारण इथे 2 वेळा नाही तर 3 वेळा चिन्ह आले. आता इथे बघूत. इथे आधी वजा आले, नंतर अधिक आले, मग परत वजा आले. तर आता इथे आपण असं बघूत, वजा आणि अधिक हे नेहमी काय होणार? वजा होणार. आणि हे वजा आणि हे वजा, म्हणून वजा वजा नेहमी काय होणार? अधिक. त्यामुळे आपल्याला इथे उत्तर लिहिताना काय लिहायचे? 9. कारण वजा अधिक नेहमी वजा होणार आणि हा वजा नेहमी अधिक होणार. म्हणून आपलं उत्तर आलं 7 अधिक 2 9. पण इथे आज आपला पहिला व्हिडिओ आहे. या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 7वीतलं पहिला धडा, पूर्णांक संख्याचा गुणाकार व भागाकार. तर हे धडे, हा जो धडा आहे तो भले 7वीतला असो, पण त्याची जी बेसलाईन आहे, हे जे चिन्ह आहेत, याचा अभ्यास तुम्हाला 8वी 9वी 10वी या तिन्ही वर्गांमध्ये करावा लागणार आहे. त्यामुळे या चिन्हांकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपण बघूया आधी चिन्हांची जातो. पहिला प्रश्न बघू आपण. 5 अधिक 7 हे जस्ट नॉर्मल क्वेश्चन आहे, त्यामुळे नॉर्मल आन्सर आलं 12.
पुढचा प्रश्न बघू. 10 अधिक कंस 5 बरोबर. आता इथे चिन्हांचा घोळ आहे, मग कसं करायचं? अशा गणितामध्ये प्रथम सगळ्यात आधी गोष्ट लक्षात ठेवायची, पहिला वजा वजा हे नेहमी अधिक होतं. जेव्हा दोन वजा वजाचे चिन्ह एकत्र येतात किंवा एका पाठोपाठ एक येतात ते नेहमी अधिक दर्शवतात. पण जेव्हा अधिक अधिक येतात त्यावेळी सुद्धा ते अधिकच दाखवतात किंवा त्यांचं जे उत्तर येणार असेल, जे काही क्वेश्चन असेल तो डायरेक्टली आपल्याला प्लस अधिक या गोष्टी दाखवतो. जेव्हा कुठल्याही क्वेश्चनमध्ये एका पाठोपाठ एक 2 वेळा अधिक किंवा 2 वेळा वजा जर आलं तर ते नेहमी अधिकच असणार. आणि तेच ज्या वेळेस एकदा वजा आणि अधिक आलं तर ते हे नेहमी वजाच राहणार. आणि ज्या वेळेस अधिक वजा आलं ते नेहमी वजाच राहणार. हे अल्टरनेट्स नेहमी वजाच राहणार आणि हे सिमिलर नेहमी पॉझिटिव्ह म्हणजे प्लसच राहणार या गणितामध्ये. ह्याच्यावरच सगळे गणित आहेत. ह्या गोष्टी ज्या मुलांना क्लिअर झाल्या तर आपण पुढे बोलू. इथपर्यंत क्लिअर झालं? तर आता हे गणित बघू आपण. 10 अधिक कंस 5 वजा 5 आहे. तर इथे अधिक आणि इथे वजा, इथे आपण जे बघितलं होतं वजा अधिक आणि वजा हे नेहमी काय होणार? वजा. म्हणून इथे सुद्धा 10 अधिक कंस 5 वजा 5, त्यामुळे अधिक आणि वजा हे नेहमी वजा असणार. म्हणून 10 मधून 5 गेले की आपलं उत्तर 5 येणार. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू. वजा 4 अधिक 3. आता इथे सुरुवातीलाच वजा आलाय आणि नंतर अधिक आला आहे. सुरुवातीला वजा आले नंतर अधिक आलंय, म्हणून ह्याचं सुद्धा उत्तर नेहमी वजाच असणार. मग ह्याचं उत्तर असणार 1. पण इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा पण मोठ्या संख्येच्या समोर जे चिन्ह असेल ते चिन्ह देऊनच आपण आपलं उत्तर दाखवायचं. ते चिन्ह जर वजामध्ये असेल तर ते वजा दाखवावं लागतं. पण ते चिन्ह जेव्हा पॉझिटिव्ह म्हणजे प्लस मध्ये असेल आणि प्लस आपण दाखवू शकत नाही म्हणून ते ॲज इट इज नॉर्मल लिहायचं. पण आपल्याला वजा जर दाखवायचं आहे तर वजा 1 अशा रूपाने आपल्याला आपलं उत्तर दाखवावं लागेल. तर आता अजून एक चौथा परत बघूत आपण. आता इथे डबल कन्फ्यूज झाला आहे कारण इथे 2 वेळा नाही तर 3 वेळा चिन्ह आले. आता इथे बघूत. इथे आधी वजा आले, नंतर अधिक आले, मग परत वजा आले. तर आता इथे आपण असं बघूत, वजा आणि अधिक हे नेहमी काय होणार? वजा होणार. आणि हे वजा आणि हे वजा, म्हणून वजा वजा नेहमी काय होणार? अधिक. त्यामुळे आपल्याला इथे उत्तर लिहिताना काय लिहायचे? 9. कारण वजा अधिक नेहमी वजा होणार आणि हा वजा नेहमी अधिक होणार. म्हणून आपलं उत्तर आलं 7 अधिक 2 9. पण इथे गणित कसे असतात? गणित जरी 7वीतले असले तरी हे चिन्हांचे तुम्ही जर लक्ष व्यवस्थित घेऊन जर तुम्ही गणित चिन्हांकडे लक्ष दिलं तर तुमचं गणित उत्तर बरोबरही असू शकतं, चुकीचं पण होऊ शकतं जर तुम्ही निष्काळजीपणा केला तर. हे गणित जरी 7वीचे असले तरी याची बेसलाईन 8वी 9वी 10वी या तिन्ही वर्गातल्या मुलांसाठी आहे. चिन्हांचा जो घोळ होतो त्याच्यावरच आहे. तर तुम्ही आता मी तुम्हाला आधी बेरीज वजाबाकी दाखवली, नंतर गुणाकार दाखवला. गुणाकार मध्ये सुद्धा ॲज इट इज गणित करायचे, गुणाकार करायचं आणि चिन्हांकडे लक्ष द्यायचं. भागाकार मध्ये कसं भागाकार करायचं ते सुद्धा मी शिकवलं. तर आता ह्याच्यावरच मी तुम्हाला काही प्रश्न देते, त्या प्रश्नांची उत्तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये लिहून पाठवा. तर पहिला प्रश्न, 8 गुणिले कंसात छेद वजा 6, 10 गुणिले कंसात 1 वजा 1 3, वजा 8 गुणिले 15,
-12 कंस गुणिले -7 आणि 5 9 गुणिले -4. तर माझे शिकवलेली जी गणित तुम्हाला जर समजले असतील तर त्याच्यावरच मी हे सोपे सोपे गणित प्रश्न काढले आहेत. याचे प्रश्नांचे उत्तर तुम्ही मला कमेंट्समध्ये लिहून पाठवा. तुम्हाला कुठल्या गोष्टी समजल्यात नाही समजल्या हे सुद्धा मला कमेंट्समध्ये लिहून पाठवा. मी तुमच्या कमेंट्सची वाट बघेल. आणि जो कोणी विद्यार्थी माझ्या अकॅडमीमध्ये उत्सुक असेल अभ्यास करायला ॲडमिशन घेण्यासाठी तर तो या अकॅडमी प्रसन्न होम ट्युशन्समध्ये तिकट करून घ्या. सगळ्यात आधी आपण वजाबाकी बघितली, त्याच्यामध्ये तुम्हाला चिन्हांचं लक्षात ठेवायचं आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं की गुणाकार कसा करायचा. गुणाकार डायरेक्ट ॲज इट इज करायचं, फक्त चिन्हांकडे लक्ष द्यायचं. इथे मोठी संख्याच्या समोर वजा चिन्ह आहे म्हणून आपण इथे वजा लिहिलं. इथे अधिक आणि वजा म्हणून इथे वजा आलं. आता आपण बघणार आहोत पूर्णांक संख्यांचे भागाकार. गुणाकार बघितली, वजाबाकी सगळं बघितलं. आता आपण भागाकार बघू. तर हे भागाकारचे गणित बघा. 6 भागिले 2. मग इथे कसं करायचं, 6/2. ही संख्या डोक्यावर, ही संख्या खाली, असं लिहायचं. बे 3 6. मग आपलं उत्तर आलं 3. आता इथे 8 भागिले 4. 8 डोक्यावर, 4 खाली, 4 1 4, 4 2 8. मग आपलं उत्तर आलं 2. मग भागाकारचे गणित सुद्धा अशाच पद्धतीचे आहेत, काहीच कठीण नाही आहेत, अशाच पद्धतीचे आहेत. इथपर्यंत जर तुम्हाला समजलं, काही जर डाऊट असतील, तुम्हाला गोष्टी समजत नसतील तर मी माझ्या कमेंट्समध्ये तुम्ही मला लिहून ठेवा. तर आता इथपर्यंत तुम्हाला समजले असेल अशी मी अपेक्षा करते आणि माझ्याकडून तुम्हाला काही प्रश्न देते. आता थांबू. त्या निलंग्यामध्ये नवीन होम ट्युशन चालू झाले आहे, त्याचं नाव आहे प्रसन्न होम ट्युशन्स. आपल्या इथे 5वी ते 10वी इंग्लिश, मराठी आणि सेमी या तिन्ही मीडियममधल्या विद्यार्थ्यांना आम्ही शिकवू. आमच्या इथे इंग्लिश, मॅथमॅटिक्स आणि सायन्स हे 3 विषय शिकवले जातील. परत सिलेबसच्या बाहेर आम्ही जनरल नॉलेजच्या पण गोष्टी, सब्जेक्ट काही शिकवू, जेणेकरून कुठल्याही मुलांना ते त्यांच्या कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी ते युजफुल राहील. आणि आमचा ॲड्रेस आहे शिवाजीनगर, रिलायन्स टॉवरच्या मागे, सुंदर मिठाई निवास. आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7038980486. नाव प्रतिभा कांबळे. त्या निलंग्यामध्ये नवीन होम ट्युशन चालू झाले आहे, त्याचं नाव आहे प्रसन्न होम ट्युशन्स. आपल्या इथे 5वी ते 10वी इंग्लिश, मराठी आणि सेमी या तिन्ही मीडियममधल्या विद्यार्थ्यांना आम्ही शिकवू. आमच्या इथे इंग्लिश, मॅथमॅटिक्स आणि सायन्स हे 3 विषय शिकवले जातील. परत सिलेबसच्या बाहेर आम्ही जनरल नॉलेजच्या पण गोष्टी, सब्जेक्ट काही शिकवू, जेणेकरून कुठल्याही मुलांना ते त्यांच्या कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी ते युजफुल राहील. आणि आमचा ॲड्रेस आहे शिवाजीनगर, रिलायन्स टॉवरच्या मागे, सुंदर मिठाई निवास. आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7038980486. नाव प्रतिभा कांबळे. त्या निलंग्यामध्ये नवीन होम ट्युशन चालू झाले आहे, त्याचं नाव आहे प्रसन्न होम ट्युशन्स. आपल्या इथे 5वी ते 10वी इंग्लिश, मराठी आणि सेमी या तिन्ही मीडियममधल्या विद्यार्थ्यांना आम्ही शिकवू. आमच्या इथे इंग्लिश, मॅथमॅटिक्स आणि सायन्स हे 3 विषय शिकवले जातील. परत सिलेबसच्या बाहेर आम्ही जनरल नॉलेजच्या पण गोष्टी, सब्जेक्ट काही शिकवू, जेणेकरून कुठल्याही मुलांना ते त्यांच्या कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी ते युजफुल राहील. आणि आमचा ॲड्रेस आहे शिवाजीनगर, रिलायन्स टॉवरच्या मागे, सुंदर मिठाई निवास. आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7038980486. नाव प्रतिभा कांबळे. त्या निलंग्यामध्ये नवीन होम ट्युशन चालू झाले आहे, त्याचं नाव आहे प्रसन्न होम ट्युशन्स. आपल्या इथे 5वी ते 10वी इंग्लिश, मराठी आणि सेमी या तिन्ही मीडियममधल्या विद्यार्थ्यांना आम्ही शिकवू. आमच्या इथे इंग्लिश, मॅथमॅटिक्स आणि सायन्स हे 3 विषय शिकवले जातील. परत सिलेबसच्या बाहेर आम्ही जनरल नॉलेजच्या पण गोष्टी, सब्जेक्ट काही शिकवू, जेणेकरून कुठल्याही मुलांना ते त्यांच्या कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी ते युजफुल राहील. आणि आमचा ॲड्रेस आहे शिवाजीनगर, रिलायन्स टॉवरच्या मागे, सुंदर मिठाई निवास. आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7038980486. नाव प्रतिभा कांबळे. तर आज मी जे पूर्णांक संख्याचा गुणाकार व भागाकार
या गोष्टी पद्धती तुम्हाला शिकवल्या. त्याच्यामध्ये मी तुम्हाला चिन्हांकडे लक्ष देणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे, ते सुद्धा मी शिकवलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना या गोष्टींमधून मी शिकवलेल्या पद्धतीमधून काही समजलं, काही समजत नसेल तर मला कमेंट्समध्ये लिहून पाठवा आणि त्याच्याच आधारावर त्याच्याच बेसवर मी छोटेसे सिम्पल क्वेश्चन्स काढलेत. या क्वेश्चन्सचे आन्सर्स सुद्धा मला कमेंट्समध्ये लिहून पाठवा. आणि जी कोणी विद्यार्थी स्टुडंट्स असेल जे इच्छुक असतील माझ्या अकॅडमिकमध्ये यायसाठी, ॲडमिशन घेण्यासाठी, तर त्यांच्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा 7038980486. तुम्ही ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर सुद्धा मला फोन करून विचारू शकता आमच्या ॲडमिशनच्या फॉर्मॅलिटीजबद्दल. नाव प्रतिभा कांबळे. तर मी जे प्रश्न दिले त्याचे आन्सर्स मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. थँक्यू. तर आज मी जे पूर्णांक संख्याचा गुणाकार व भागाकार या गोष्टी पद्धती तुम्हाला शिकवल्या. त्याच्यामध्ये मी तुम्हाला चिन्हांकडे लक्ष देणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे, ते सुद्धा मी शिकवलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना या गोष्टींमधून मी शिकवलेल्या पद्धतीमधून काही समजलं, काही समजत नसेल तर मला कमेंट्समध्ये लिहून पाठवा आणि त्याच्याच आधारावर त्याच्याच बेसवर मी छोटेसे सिम्पल क्वेश्चन्स काढलेत. या क्वेश्चन्सचे आन्सर्स सुद्धा मला कमेंट्समध्ये लिहून पाठवा. आणि जी कोणी विद्यार्थी स्टुडंट्स असेल जे इच्छुक असतील माझ्या अकॅडमिकमध्ये यायसाठी, ॲडमिशन घेण्यासाठी, तर त्यांच्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा 7038980486. तुम्ही ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर सुद्धा मला फोन करून विचारू शकता आमच्या ॲडमिशनच्या फॉर्मॅलिटीजबद्दल. नाव प्रतिभा कांबळे. तर मी जे प्रश्न दिले त्याचे आन्सर्स मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. थँक्यू.